नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला एका अशा क्षेत्रातल्या गुन्ह्याची चाहूल करून देणार आहे ज्याबद्दल सगळ्यांच्याच मनात कुतूहल असतं. देशभरातून अनेक तरुण तरुणी आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबई नगरीमध्ये येत असतात. हे क्षेत्र जेवढं ग्लॅमरस तेवढंच ते एखाद्या नवख्या कलाकाराला गोंधळात टाकणारं सुद्धा आहे. भावभावनांचे खेळ, पैशांचे व्यवहार, प्रसिद्धीची नशा यामध्ये अनेकदा हे अनेक जण गोंधळून जातात. आजच्या एपिसोडमध्ये आपण जे पाहणार आहोत ते धक्कादायक तर आहेच, पण ते आपल्याला सावध करणारं सुद्धा आहे. आपण ज्यांना आपल्या जवळचे समजतो ते खरंच आपल्या जवळचे असतात का, की त्यांच्या मनात काही वेगळंच सुरू असतं. कला क्षेत्रातली ही माणसं प्रत्यक्ष आयुष्यात देखील जेव्हा अभिनय करायला लागतात तेव्हा नक्की काय घडतंय, चला पाहूया. तो ना गॉगल असा हा हे घातला आणि हे असं बघत राहील, त्याच्याकडे बघत राहा. तो आला, तुझ्या इथे आला. दादा हेलो, क्या हाल है? काय नाव काय? ही सुखानी. गुड. जरा एक मिनिट या प्लीज. येतो. हे ऐक ना, त्या लाईन्स पूर्ण करून दे, त्या दोघींकडनं पण. सॉरी बोला. सिगरेट? सिगरेट नाही, आता बस टेक करायचं आहे. लाइटिंग झाली की लगेच टेक करू. अरे काय आहे ना की आज मी सगळं पेमेंट क्लिअर करणार होतो. होती हां, म्हणजे काय की फायनान्शियल जरा प्रॉब्लेम झाला आहे. जरा ॲडजस्ट कर ना, पुढच्या हप्त्यात करतो मी सगळं. काय ऍडजस्ट करू? 1 लाख रुपये घराचं भाडं द्यायचं आहे. तुम्ही 3 महिन्याचं क्रेडिट घेऊन 6 महिने झाले, आता पुढच्या आठवड्यात करणार आहे. ए भाई, तू काय हॉलिवूडच्या पिक्चरची लाइटिंग करतोय का? चल ना पटापटा. किती काय डायलॉग झाले का नाही? रघु, सर ये इसमें सब लिखा है सर, कितना दिन शूटिंग हुआ कितना दिन नहीं. ये रख तेरे पास. थोडा प्रॉब्लेम चालू आहे, पुढच्या आठवड्यात करतो पेमेंट. सर लड़के लोगों को पैसा देना पड़ता है, बहुत तंग कर रहे हैं मुझे. बाळा, मी सांगितलं ना तुला, समजून घे ना जरा. सर आपके पास फालतू खर्चा करने के लिए बहुत पैसा है सर. ए, ज्यादा शानपट्टी नहीं करने का. मुझे अभी के अभी पैसा चाहिए सर. नाही दिले तर काय करशील रे? नहीं दिया तो क्या करूंगा, दिखाता हूँ. अरे फुकट शूटिंग करूँ क्या तुम्हारे प्रोडक्शन. अरे डार्लिंग, राजीव क्या कर रहा है यार? स्पीड बढ़ा यार काम का. अभी कब भेजेगा मॉडल, कब करेगा लुक टेस्ट? भेजना जल्दी. सर सर सब्र का फल मीठा होता है. अबे मीठा नहीं, खट्टा भी चाहिए अपने को. ते शॉर्टलिस्ट करत होतो सर. एक परफेक्ट मॉडेल है, फ्रेशर है. अरे फ्रेशरच पाहिजे यार. तेरे को तो पता है, अपना एक बार जम गया तो जम गया. वॉशिंग पाउडर वाल्या पोरीला विचार ना. हो सर. सर ते पेमेंटचं बघा ना, ऑनलाईन ट्रान्सफर करा ना. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो, तुझा आवाज येत नाही आहे. हॅलो हॅलो राजीव. May I come in, sir? प्लीज कम. Hi, sir. मी सिया. राजी. हो, मला बोलला राजीव. तू बस ना. इकडे इकडे. बी कम्फर्टेबल. काय घेणार तू? चहा, कॉफी? नाही सर, मी फक्त एकदाच कॉफी घेते. ओह, गुड, व्हेरी गुड. काय काय केलंस तू याच्या आधी? सर
तसा मला फार एक्सपिरियन्स नाहीये, मी फ्रेशरच आहे. नो प्रॉब्लेम, मी एक्सपिरियन्स देईल ना तुला. फक्त इच्छा हवी, जिद्द हवी. ते कुठलंही काम असेल. राईट सर. मी तुझे काही फोटो क्लिक करू इफ यू डोंट माइंड? हो सर, चालेल ना. गुड. उभी राहते जरा. हो सर. हाईट काय आहे तुझी? 5'7". ग्रेट. सुपर. यू नो तू खूप लकी आहेस. ए सॉरी, मी तुला डिरेक्टली तू अरे तुरे करतेस. ऑफकोर्स सर, चालेल ना. ग्रेट. एक मस्त प्रोजेक्ट आहे तुझ्यासाठी. खरंच? पाच सोपची ऍड आहे. मला तर आतापासून शॉर्ट्स दिसायला लागले. इमॅजिन करतोय मी तुला. म्हणजे असा एक मस्त बाथटब आहे. त्या बाथटब मध्ये फेस आहे, फुल ऑफ फेस. आणि त्या फेसातून तू अशी अलगद बाहेर येतेस. अंगावर फक्त फेस. बाथ सोपची ऍड सर? त्यांना तुझ्यासारखीच मॉडेल हवी आहे. यू नो, बोल्ड अँड ब्युटिफुल, एकदम फ्रेश. पण सर, बाथ सोप नाही, म्हणजे बाथ सोप म्हटल्यावर नाही, दुसरं काही असेल तर आवडेल मला करायला. ओके, नो प्रॉब्लेम. काय मी तुला फोर्सही करू शकत नाही, कारण आपली ओळखही नाहीये. ठीक आहे सर, मग मी निघू? ॲज अ विश. तुम्ही रागवलात का सर? हो. नाही काय, तू कम्फर्ट असणं खूप गरजेचं आहे. पण घरी जाऊन एकदा विचार कर आणि मला फोन कर. ओके. माझा नंबर कुठे आहे तुझ्याकडे? माझा प्रायव्हेट नंबर आहे, खास लोकांना देतो. थँक्यू सर. कॉल मी. सर, माझी बॅग. हो या. हा सर, काय झालं? साजूक तुपातली पोळी आहे रे. हे नको, ते नको, असंच नको, तसंच नको. धार्मिक मालिका हव्यात तिला. हल्ली तिकडचीच पात्र जास्त बोल्ड असतात सर. सर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला गरज आहे कामाची. नंबर पाठव तिचा. मला माहिती आहे ती मला फोन नाही करणार, मलाच करावं लागेल. नंबर पाठव. ओके सर, पाठवतो. सर, ते ऑनलाईन पेमेंट करून टाका ना. हॅलो 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 हॅलो. ए आहे सिया, हवा यू पोचलीच ना घरी? हा, अगं मी नरेश बोलतोय. अरे नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आलास? जा बाबांना बोलव जेवायला. त्यांचा भरला असेल पोट, तूच बोलव. अहो, या जेवायला ताट वाढते, गरम गरम जेवून घ्या. हो, म्हणजे आणखी एनर्जी मिळेल. नको नको त्या काय काय नको नको त्या काय बोल ना आता. तोंड का बंद आहे? माझा तोंड बंद आहे ना, ते बंदच राहू दे. उगाच उघडायला लावू नका. बघा, बापाशी बोलायची पद्धत बघा यांची. हा, आणि बापाची वागायची पद्धत सांगू का? ए, मी कमवतोय ना म्हणून गिळतोयस तू. बाहेर जा, स्वतः कमवून बघ. बघ किती त्रास होतो. तुम्ही पण ना, तो करतोय ना प्रयत्न. नाही, ते नाही दिसणार यांना.
आणि जेव्हा मला पैसे हवे असतात ना तेव्हा यांच्याकडे पैसे नसतात. पण बाहेर जाऊन पोरींवर उधायचे असतात ना तेव्हा यांच्याकडे भरपूर पैसे असतात. आई अगं एक नंबरचा लंपट माणूस आहे. हे ऐकायला एवढा वाढवला याला. माझा जीव घ्यायला कमी करणार नाही हा. वेळ आली ना तर ते पण करेन. काय झालं? एखादं भयानक स्वप्न पाहिलं का? शांत व्हा, पाणी आणू का? काय झालं? हा पोरगा जीव घेणार आहे माझा. हाय. हाय, प्लीज कम. सर. हाय नरेश सर. सर, मी तुला किती वेळा सांगितलं मला सर वगैरे नको म्हणून. नरेश म्हण. पण सॉरी नरेश सर, मला नाही जमणार. अरे अगं तू ट्राय तर कर. आणि का नाही जमणार? मला चालतं की नाही? तुला जमवावंच लागेल. ओके नरेश. दॅट्स इट. सिया, मला माहिती आहे तू एका मोठ्या क्रायसिस मधून जातेस. मला राजीवने सांगितलं फायनान्शियल प्रॉब्लेम्स चालू आहेत ना तुझे. मी तुझा मित्र आहे ना. मला नाही सांगितलंस कधी? सिया, तुझे वडील आजारी आहेत ना. गेले 1.5 वर्ष झाले तुझे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत सिया. तेव्हा मी आहे ना आता. मी तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. इट्स फॉर यू. यापुढे तुझा प्रत्येक प्रॉब्लेम माझा असेल. डोंट क्राय बेबी. मी आहे ना. आय विल बी देअर ऑलवेज फॉर यू. तू खरंच खूप ग्रेट आहेस नरेश. एवढं कोण करतं कोणासाठी? एक मित्र करतो त्याच्या खास मैत्रिणीसाठी. आय लव्ह यू सिया. पण हे कसं शक्य आहे? मी करीन ना सगळं शक्य. सिया, मी जेव्हापासून तुला पाहिलंय ना तेव्हापासून फक्त तुझा विचार करतो. सिया, प्रेमाला वय नसतं ग. पण तू मॅरिड आहेस ना? कोण म्हणाल? एकटा जीव सदाशिव. मी जे काही कमवलंय ना सिया ते माझ्या खास मैत्रिणीसाठी. आणि ती तू आहेस. तू खरंच मॅरिड नाहीये? तुझ्यासारख्या इनोसंट मुलीच्या शोधात होतो मी. आय लव्ह यू सिया. प्लीज नाही म्हणू नकोस. प्लीज सिया. तो कम्प्लीट फिदा झाला माझ्यावर. जीव दे म्हटलं तर जीव सुद्धा देईल. खरं सांगते, ह्याच्यासारखा लंपट माणूस मी पहिल्यांदाच बघितलाय. एक लक्षात ठेव सिया, सरचं नरेश म्हणायचे 50,000 मिळाले. नरू म्हणायचे किती मिळतील? हा? पण एक नंबरचा कंजूस माणूस आहे. अनेकांचे पैसे थकवलेत त्याने. डोंट वरी, त्याने जितके पैसे थकवलेत ना त्याचे दुप्पट पैसे वसूल करेल मी. सिया खरंच खूप सॉलिड आहेस. पण हे असं करता करता तो अतिच करायला लागला तर? असं कसं अति करेन? एका लिमिट पर्यंत ठीक आहे, पण लिमिट सोडून वागायला लागला तर वरचा रस्ता दाखवेन मी त्याला.
साहेब माझे मिस्टर कालपासून घरी आले नाहीत. मला खूप भीती वाटते साहेब. त्यांना शोधा. तुम्ही खाली बस बस. ठीक आहे, पाणी घे. आता शांतपणे सांगा नक्की काय झालंय. साहेब माझे मिस्टर नरेश पोळ रोज ऑफिसमधून 8-9 वाजेपर्यंत घरी परत येतात, पण कालपासून ते आलेच नाहीत. मला खूप भीती वाटते साहेब. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर? हा त्यांचा नंबर. कालपासून त्यांचा फोन बंद येतोय साहेब. मला खूप काळजी वाटते साहेब. अच्छा, त्यांच्या ओळखीतल्या लोकांना तुम्ही फोन केला होता? नातेवाईक मित्र सगळ्यांकडे चौकशी करून झाली, पण कोणाला काहीच माहिती नाहीये. आमचा ड्रायव्हर त्यालाही फोन केला. हॅलो रघु, अरे ह्यांचा फोन लागत नाहीये. कुठे आहेत ते? मला नाही माहित मॅडम, मी तर गावी आलो आज. बरं, तुला काही सांगितलं का त्यांनी कुठे जातोय ते? नाही, कुठे जातो काही बोलले नाही, पण हा मी त्यांना ना मोहिते रोडवर सोडलं आणि तिकडनं निघालो. काय नाव म्हणाला? तर रघु. या रघुला त्याच दिवशी गायब व्हायचं होतं. या रघुचे सगळे डिटेल्स काढा. येस सर. साहेब तुम्ही माझ्या मिस्टरांना शोधून काढा. मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. तुमच्या घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर आणि मुलगा आमचा प्रशांत. मुलगा, त्याचं वय काय? 24. तो नाही आला तुमच्या बरोबर? नाही, त्याला एक महत्वाचं काम आलं म्हणून तो बाहेर गेला. वडील गायब झालेत आणि असं काय महत्वाचं काम आलं त्याला? एनिवे, तुमच्या मिस्टरांचा फोटो दाखवा. नाही आहे साहेब. मोबाईल मध्ये? हो नाही आहे, म्हणजे होते पण डिलीट झाले मुलाकडून. का? चुकून झाले साहेब त्याच्याकडून. मी तुम्हाला घरी जाऊन फोटो पाठवते त्यांचे. त्याआधी तुम्हाला कंप्लेंट रजिस्टर करावी लागेल. त्यांचे सगळे डिटेल्स घ्या. येस सर, या. सर हीच ती कार आहे. अच्छा, म्हणजे रघुने इथे गाडी पार्क केली आणि नरेशकडे चावी दिली. रेखमे, आजूबाजूला CCTV असतील, चेक करा, बघा काही सापडतंय का. हो सर. नरेश इकडून दुसऱ्या गाडीमध्ये बसला, बरोबर? त्याला कुणीतरी बघितलं असेल. तुम्ही काम करा, या गाडीचे फोटो घ्या आणि आजूबाजूला चौकशी करा, बघा. ओके सर. सर, मोहिते रोडवर नरेशची गाडी पार्क आहे, पण ती पार्क होताना कोणी पाहिली नाहीये. नरेशला जर कोणी किडनॅप केला असेल तर पैशांसाठी धमकीचा फोन येईलच. त्याच्या बायकोचा, स्वप्नाचा फोन मॉनिटर करा. येस सर. सर, नरेशच्या बायकोने नरेशचा फोटो पाठवला. सर, याला तर मी भेटलोय. त्याच्यासाठी? सर, यांच्या ऑफिसमध्ये मारामारी झाली होती अशी कंप्लेंट आली होती. काय झालं इथं? भांडण कोणाचं झालंय? नाही साहेब, भांडण नाही. नाही, मारामारी झाली इकडे म्हणून फोन आला होता आम्हाला. कोणी कोणाला मारलंय? नाही साहेब, चुकीची माहिती मिळाली आहे तुम्हाला. लागलेलं दिसतंय ते काय? हे मी पडलो साहेब, पाय घसरून पडलो. काय प्रॉब्लेम आहे का? कसला? नाही, तुम्ही मारेकऱ्याचं नाव लपवताय म्हणून विचार. नाही साहेब, मी नाव नाही लपवत आहे. मार खाऊन सुद्धा खोटं बोलत होता. एक काम करा, त्याच्या ऑफिसला जा. नक्की काय भानगड आहे, कशामुळे भांडण झालं, जरा चौकशी करा. येस. साहेब काय झालं साहेब? अहो सर, काय झालं ते तरी सांगा सर. अहो, पण मला कळेल तरी सर काय झालं.
अहो पण साहेब काय झालं ते तरी सांगेल. तुझा साहेब गायब झालाय, तुला माहिती नाही? काय माहित नाही साहेब. माहित नाही, चल. अहो मला सोडा साहेब, मला का धरलंय? तुझ्या साहेब ऑफिसला येत नाही, तुला माहिती नाही काय? अहो ते कालपासूनच नाही आले. त्या दिवशी तुझ्या साहेबाला कोणी मारलं? कधी? सांगतो साहेब. कोणता बाप आपल्या मुलाला जेलमध्ये पाठवल? म्हणजे म्हणजे प्रशांत साहेबांनीच मारलं साहेबांना. त्यांच्या मुलाने? वय साहेब. बरं, तुझ्या साहेबाचं कोणाशी भांडण? भांडण तर नाही, पण हा पैशासाठी कॉल येत होते. बघा ते फाईल बिल चेक करा, ऑफिसची जडती घ्या, बघा काय मिळतंय का. हो सर. सर, बरेच फोटो मिळालेत, जास्त करून मुलींचे आहेत. बोल पटपट. अहो पण मी काय केलंय? तुम्ही मला का मारताय? तुझी आई इथं आली होती कंप्लेंट नोंदवायला तुझा बाप मिसिंग असल्याची. तू नाही आलास तिच्या बरोबर? काय वेळ नव्हता तुझ्याकडे? साहेब वेळ होता पण इच्छा नव्हती. बराच राग दिसतोय बापावर. कुठे नरेश? सांगितलं ना, मला नाही माहिती. तू तुझ्या वडिलांना ऑफिसमध्ये जाऊन मारलंस का? साहेब माझ्या जागी दुसरा कोणी असता ना, त्याने सुद्धा हेच केलं असतं. का? असं काय वागायचं तुझा बाप तुझ्याशी? साहेब या माणसाकडे घर खर्चासाठी पैसे नव्हते, बाहेर जाऊन मुलींवर उडवायला पैसे होते. साहेब माझी आई देवासारखी हो, खूप चालीभोळी आहे, आणि त्याच गोष्टीचा फायदा घेतला याने. खूप त्रास दिलाय हो या माणसाने माझ्या आईला. आणि हा त्रास एकदा संपवायचा म्हणून तू गायब केलंस का बापाला? मारलंय का जिवंत आहे? अहो साहेब काय बोलताय तुम्ही? अहो ते कसेही असले तरी वडील आहेत माझे. नरेश तुझा सख्खा बाप की सावत्र? साहेब सावत्र असताना तर काय? खूप राग यायचा हो मला त्यांचा. हे बघा साहेब, हा व्हिडिओ ताब्यात घे. या व्हिडिओतली मुलगी कोण आहे? तर मी नाही ओळखत ही. पण ही एकच नाही, अशा अनेक होत्या. सर तुम्हीच सांगा ना, कसं बाप म्हणायचं होय अशा माणसाला? माझ्या आईला पण खूप त्रास झाला या गोष्टीचा, आणि फक्त आईमुळे गप्प आहे. तुला काय वाटतं कुठे असेल तुझा बाप आता? असेल अशाच कुठल्या तरी बाईसोबत. ओके, तू जाऊ शकतो. काही माहिती मिळाली तर आम्हाला कळव. हो सर. जर एक रिक्वेस्ट आहे, माझे बाबा जिथे कुठे असतील ना, त्यांना प्लीज शोधून काढा. माझी आई दिवस रात्र टेन्शन मध्ये, ती झोपत सुद्धा नाही. निदान तिच्यासाठी ते. भलतंच प्रकरण दिसतंय. सर, नरेशच्या ऑफिसमधून बऱ्याच मॉडेल्सचे फोटो मिळालेत. या व्हिडिओ मधली मुलगी त्या फोटोत दिसते का बघा. लगेच चौकशी करा तिची. येस सर. ओ माय गॉड. राजीव, काय झालं बेबी? हे बघ. पोलिसांनी तपास सुरू केलाय. पोलीस आपल्यापर्यंत. नाही 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 नाही, त्याच्या आधी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे रे. हे बघ, तू टेन्शन घेऊ नको, आपण त्याआधी गायब होऊया. अरे पण आपण कुठे जायचं? डोंट वरी सिया, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. सर, नरेशचे CDR रिपोर्ट. सर, 3 नंबरवरनं मागच्या आठवड्यात नरेशला जास्तीत जास्त कॉल आले. त्यातला पहिला सियाच्या नावावर आहे, दुसरं राजीव, आणि तिसरं सरदेसाईच्या नावावर रजिस्टर. या तिघांची 5 तारखेची मोबाईल लोकेशन ट्रेस करा. मला तर वाटतं हे बाईचं लफड आहे. या नरेशनं कोणाच्या बहिणीला किंवा कोणाच्या बायकोला छेडला असेल ना, तर त्याच्यावर हल्ला होण्याची पण शक्यता आहे. किंवा त्या बाईने त्याला कुठेतरी बोलून अडकवून ठेवलं असेल. आणि हे जर बाईचं लफडं असेल तर ती बाई आणि नरेश आतापर्यंत पळूनही गेले असते. एक काम करा, नरेशच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढी लोक आहेत त्या सगळ्यांची चौकशी करा. इनफॅक्ट आपल्याला त्याच्या ऑफिसमध्ये जे फोटो मिळाले त्या सगळ्यांचे बायोडाटा चेक करून त्यांची चौकशी करा.
शिंदे, हे जर किडनॅपिंगचं प्रकरण असतं तर आतापर्यंत पैशांसाठी धमकीचा फोन आला असता. त्या प्रशांतवर नजर ठेवून आहात ना? येस सर. आई आई अगं शांत हो ना. असं रडून काय होणार आहे का? प्रशांत, कुठे असतील रे तुझे बाबा? आई येतील ते. पोलीस काय म्हणाले? ते काय म्हणणार, ते त्यांचं काम करत होते. तू कुठे होतास, काय करत होतास, असले काय काय प्रश्न विचारत होते. माहिती नाहीये कुठे असतील, कसे असतील. असतील कुठे असतील तिकडे. त्यांच्या गरजा झाल्या ना पूर्ण, ती येतील. प्रशांत, अजून तुझा त्यांच्यावरचा राग कमी नाही झालाय का रे? का खोटं सांगितलंस तू पोलिसांना? मग मी जेलमध्ये जावं असं वाटत होतं तुला, त्या फालतू माणसासाठी? सर 5 तारखेला नरेशने गाडी मोहिते रोडवर पार्क केली असेल, मग तो मेन रोडला गेला असेल आणि तिकडून अमराईत गेला असेल. लोकेशन हेच दाखवतो. अमराईत गेला म्हणजे नक्कीच कोणीतरी त्याला तिथून पिकअप केलंय. त्यांना एकांत मिळावा म्हणून तिकडे जाण्याचा प्लॅन असू शकतो त्यांचा. सर असा प्लॅन असेल ना, तर या प्लॅन मागे नक्कीच कोणती तरी मुलगी असेल. शक्यता आहे. हा, अजून एक माहिती सर, नरेशचं सरदेसाई नावाच्या माणसावर भांडण होतं. हा सरदेसाई कोण? इव्हेंट मॅनेजर. सर नरेशचा ड्रायव्हर रघु आलाय. घेऊन या त्याला. रघु, तुझ्या साहेबांना कुठं घेऊन गेलास तू? कोण? मी? तू आणि तुझा साहेब एकदमच कसे गायब झाले? तू गावी गेलास आणि तुझा साहेब? 5 तारखेला कुठे होतास तू? 5 तारखेला कुठे नाही साहेब. सकाळी 11 वाजता साहेबांना ऑफिसला घेऊन गेलो आणि मग 1 वाजता त्यांची मीटिंग होती. मीटिंग आटपून आम्ही परत ऑफिसला निघालो तर 2च्या दरम्यान त्यांना एक फोन आला होता. अर्जंट जायचं म्हणाले होते. कोणाचा फोन होता? माहीत नाही साहेब. साहेब म्हणाले मोहिते रोडवर गाडी लावा आणि तू जा. मी चावी दिली आणि गाडी लावून निघून गेलो गावी. अचानक नाही साहेब, मी साहेबांना बोललो होतो. त्या दिवशी मी गाडी लावून चावी साहेबांना देऊन रिक्षासाठी उभा होतो तर समोरून एक गाडी आली साहेबांना न्यायला. साहेब आपल्या माणसाकडे बघून हसले आणि मग गाडीत बसून निघून गेले. कोण होतं गाडीत? काय दिसलं नाही साहेब. कोणती गाडी होती? ग्रे रंगाची. नंबर पाहिला नाही साहेब. हा सरदेसाई नावाचा एक इव्हेंट मॅनेजर आहे, त्याच्याविषयी काय माहिती आहे? हो साहेब, मोठी मोठी कार्यक्रम करतो साहेबांसोबत. त्या दिवशी साहेबांसोबत भांडला पण होता तो. कमाल आहे. नमस्कार नरेश भाऊ. नमस्कार. येतो हा? चहा घेणारच का तू? नाही नाही चला. ये. काय झालं? तुला इतके फोन करतोय, तू फोन पण उचलत नाही. सांग, तू बिझी आहेस का? असं का बोलतोयस? तुला चांगलं बोलायला कळत नाही ना म्हणून. 1 आठवडा बोलला होतास, आता किती दिवस झाले? मला आजच्या आज म्हणजे पैसे पाहिजे, कळलं ना? ती काय छोटी अमाऊंट आहे का? म्हणूनच सांगतोय, एवढी मोठी अमाऊंट अडकून ठेवलीस तू. मी खायचं काय? हे बघ, इथे नाटक करू नकोस ऑफिसमध्ये. हा चल. मी नाटक करतोय? हा, मी नाटक करतोय? चोर? हे जास्त माज नाही करायचा. अरे माझा मास्क तू अजून बघितलाच नाहीयेस रे. 2 मिनिटात तुला गायब करीन आणि कोणाला कळणार सुद्धा नाही, कळलं ना? चल निघतो, चल. साहेब त्या दिवशी जर मी नसतो तर त्याने जीवच घेतला असता साहेबांचा. रघु, एका ड्रायव्हरला त्याच्या मालकाबद्दल जेवढं माहिती असतं तेवढं त्याच्या घरच्यांनाही माहित नसतं. तुझ्या साहेबाचं काही लफडं होतं बाहेर? बऱ्याच मुली यायच्या त्यांना भेटायला, अगदी बिठी मारून बोलायच्या, सगळ्याच एकदम हिरोईन. पण कुणाशी लफडं होतं ते माहिती नाही साहेब. तू त्या दिवशी अचानक गावी कसा गेला? गावी वडिलांची तब्येत ठीक नव्हती, सारखे फोन येत होते. साहेबांना सांगितलं तर ते म्हणाले की तू जा, आणि मग मी निघालो. कोणतं गाव? गोवा हायवेला, खेडजवळ. ठीक आहे, जा तू, पण आम्हाला सांगितल्याशिवाय शहर सोडून जायचं नाही. ठीक आहे साहेब, जा. शिंदे, याच्यावर पण नजर ठेवा. या प्रकरणातला प्रमुख प्यादा आहे हा. येस सर. सर मोहिते रस्ता ते अमराई यामधलं CCTV फुटेज चेक करणं सुरू आहे. ग्रेट. आपण म्हणतोय नरेश गायब झाला, पण मला तर वाटतंय त्याचा मर्डर झाला. आई निदान 2 घास तरी खाऊन घे ना.
नको रे प्रशांत, माझी जेवायची इच्छाच होत नाहीये. प्रशांत, तुझ्या बाबांनी काही खाल्लं असेल का रे? कुठे असतील ते, कसे असतील? आई, तू त्यांचं टेन्शन सोड का. तू किती दिवस उपाशी राहणार आहेस? आणि तुझ्या ह्या अशा उपाशी राहण्याने ते येणार आहेत का परत? म्हणजे काय म्हणायचंय तुला? ते परत येणारच नाहीयेत का? नाही नाही, मी 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 पोलिसांना फोन करते. मी पोलिसांना फोन करते. हो साहेब, भांडलो मी. खोटं कशाला बोलू? फक्त भांडला नाहीस, त्याला धमकी पण दिलीस. हो दिली. 2 मिनिटात गायब कसं काय केलंस त्याला? अहो साहेब, ते तर मी रागाच्या भरात बोललो होतो. अहो साहेब, तो पैसेच नाही द्यायचा. स्वतः तर मोठ्या मोठ्या इव्हेंटमधनं खूप सारे पैसे घ्यायचा आणि आम्ही पैसे मागितले तर अहो बजेट नाहीये, बजेट नाहीये असं म्हणून रडत बसायचा. तू काय करायचंस त्यात? साहेब, अख्खी टेक्निकल टीम माझी असायची. आता ते सगळे पैसे मागतायत. खोटं कशाला बोलू? अरे मग खरं सांग ना, नरेशला कुठं गायब केलायस? साहेब, बेसिक आहे ना. त्याला गायब केलं तर माझे पैसे कसे मिळतील? हा, उलट मी तर त्याला शोधतोय. तुला काय वाटतं नरेश कुठं असेल? काय माहित साहेब, गेला असेल एखाद्या अपकमिंग मॉडेलच्या मागे. एक नंबरचा लंपट माणूस आहे तो साहेब. तुझं पण काही माहिती कळली तर आम्हाला लगेच कळव. हो सर, थँक्यू. सर, 5 तारखेचं टोल नाक्याचं CCTV फुटेज. सर, ही बघा, ही गाडी दुपारी टोल नाक्यावरनं जाताना दिसते. नाही पण गाडीतलं काही क्लिअर दिसत नाहीये. पण सर, ही गाडी तशीच आहे जशी रघु आपल्याला सांगत होती. मला वाटतं शिंदे आमराईत चक्कर टाकायला हवी. वास येतोय. वास भरपूरच होतो या बाजूला बहुतेक. बघा उघडा. शिंदे, ही जागा कोणाची जरा चेक करा. इथं बॉडी साईडली तरी या लोकांना कळत नाही. येस सर. बघा पोस्टमॉर्टमला पाठवा बॉडी. काय झालं साहेब? मालक कोण आहे? मला थॉमस म्हणून आहेत. म्हणजे ते फार इथे येत नाहीत, कधीतरीच येतात. त्या अमराईमध्ये मर्डर झालाय आणि तुम्हाला कोणालाच काही माहित नाही? मर्डर नाही म्हणजे साहेब, तिकडे फार कोणी जात नाही. कधी शूटिंग असेल तरच जातात. कुठलं शूटिंग होतं मग तिकडे? तिकडे तर सध्या कुठलं नाही. हा साहेब, 5 तारखेला ना, 5 तारखेला एक बुकिंग होतं. हा, एस ग्लोबल. बंद आहे. कोण कोण आलं होतं शूटिंगला तिकडे? 2-3 जण होते. म्हणजे फोटोशूट होतं वाटते साहेब. काय झालं माहित नाही. शूट कॅन्सल केलं आणि निघून गेले. काय झालं नाही, ते त्यांचं काम करून निघून गेलेत. डेड बॉडी टाकून गेलेत तिकडे. पेमेंट कोणी केलं होतं तुला? पेमेंट हा ऑनलाईन झालं होतं सर. बघू. एक मिनिट. हा सर, हा हे बघा साहेब, हा नंबर आहे त्याचा. ठीक आहे. वेळ लागले का सिया तुला? फोन ऑन केलास ना तर वाट लागेल. राजीव, मी नाही राहू शकत फोनशिवाय. अगं असं कसं? आणखी थोडे दिवस जर फोन ऑन नाही केलास ना तर ठीक होईल, नाहीतर पोलीस आतापर्यंत पोहोचतील. अरे पण मला एक अर्जंट कॉल करायचा आहे. नको ना सिया, प्लीज. प्रशांत बाबा, तुझे बाबा प्रशांत.
शिंदे, या नरेशचा मर्डर प्री प्लॅन्ड आहे. त्याला मारण्यासाठी शूटिंगचा बहाणा करण्यात आला. सर, नरेश एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतनं असल्यामुळे तसंच काहीतरी कारण देऊन त्याला बोलवण्यात आलं. करेक्ट. आणि लोकेशन बुकिंगसाठी राजीवच्या खात्यातनं पैसे पेड करण्यात आले. केस सॉल्व्ह होतीये, केस सॉल्व्ह होतीये. सर, नरेशला शेवटचा कॉल शिल्पा नावाच्या मेकअप आर्टिस्टचा आला होता. या शिल्पाला बेटा जरा माहिती काढा. हे सिया आणि राजू काय प्रकरण आहे ते मी हँडल करतो. सिया मॅडमला बोलो. सिया मॅडम? हा, म्हणजे नैना मॅडम. त्यांचं खरं नाव नैना आहे. मॉडेलिंगसाठी ते सियाला होता. हा, बोलो त्यांना. त्या तर शूटिंगसाठी बाहेर गेल्या राजीव सरांसोबत. राजीव? हो, राजीव सर इथेच राहतात ना. मॅडमचे नातेवाईक आहेत? नाही, त्यांचं जरा वेगळंच नातं आहे. या माणसाला ओळखतो? हो, हे तर नरेश सर आहेत. हे बऱ्याचदा इथे यायचे आहेत, पण नंतर काय झालं काय माहित, येणंच बंद झाले. तुझ्या मॅडमचा एखादा फोटो असेल ना तुझ्याकडे? होय, आहे ना. हो, मी ओळखते यांना. यांचं इव्हेंट किंवा शूट असेल तर त्यांच्या आर्टिस्टचा मेकअप मीच करत होते. यांना शेवटचा कॉल कधी केला आठवतंय का? नाही आठवते मला. आठवत नाहीये का आठवायचं नाहीये? सॉरी. त्यांचा मर्डर झालाय. काय? ओ माय गॉड, आय रिअली कांट. शेवटचा कॉल तुमचा होता. हो, मी केला होता त्यांना कॉल. ॲक्च्युली खूप दिवस झाले रिक्वायरमेंट नव्हती म्हणून. पण खरंच खूप वाईट झालं. काय वाटतं कोणी केलं असेल? मला काय माहित, माझं फक्त त्यांच्याशी प्रोफेशनल रिलेशन होतं. सर, ही शिल्पा ओव्हर ऍक्टिंग करतेस. त्या सियाचं पण तसंच आहे. तिचं खरं नाव नैना आहे. नैना आणि हा राजीव दोघंही या घटनेपासून गायब आहेत. राजीवनी नंदू नावाच्या माणसाला 5 तारखेला फोन केला होता, जो दौलतनगरमध्ये राहतो. नंदू सर? त्या नंदूचंही लोकेशन त्यावेळी आमराईच होतं. जरा या नंदूची हिस्ट्री चेक करा. येस सर. मला कशाला मारताय साहेब? मी काय केलं? मला काहीच माहिती नाही. अमराईत कोण होतं? अमराईत? आठवलं. एक मिनिट साहेब. मला त्या राजूने सांगितलं होतं. काय? त्या मोहिते रोडवरनं नरेशला घेऊन जा अमराईत म्हणून. अजून कोण होतं सोबत? सरदेसाई. साहेब मी सांगतो सगळं. शाणा बनतो काय जास्त? तुम्ही दोघांनी मिळून नरेशचा मर्डर केलात ना? हो साहेब, त्या राजीवचा कॉल आला होता मला. ऐक सरदेसाई, तुझे पैसे अडकलेत नरेशकडे माहिती आहे मला. हो रे, तो पैसे द्यायचं नावच घेत नाही. कुठेतरी लपून बसलाय. आता बाहेर येईल तो आणि तुझे पैसे पण मिळतील. कसं काय? एक आयडिया आहे माझ्याकडे. तू त्याला अमराईमध्ये शूटिंगसाठी बोलव. तो तिकडे आला की तिकडे माझा नंदू म्हणून एक माणूस येईल. तो त्याला घेऊनच येईल. तुझे पैसे पण मिळतील. डोंट वरी. साहेब, ठरल्याप्रमाणे मी मोहिते रोडवरनं त्या नरेशला पिकअप केलं आणि अमराईत घेऊन गेलो. अरे सिया कुठे? सर, ते तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या आधीच जाऊन बसले आहे. काय करतोय इकडे? तूच बोलवलंस ना? मी? कशाला? अरे पैसे देतोयस ना तू? मी पैसे देतो तुला. ए शाण्या, तू ह्याचे आणि राजीव यांचे पैसे कधी देतोयस? तू कोण रे विचारणारा? 5 मर्डर आहेत माझ्या नावावर. एवढी ओळख पुरेशी आहे. त्या सियावर उडवण्यासाठी पैसे तर आणले असतील ना? कुठे आहेत ते? तुला तुझ्या कामाचे पैसे मिळणार होते आणि तुला तुझे पैसे वसूल करायचे होते. त्या राजीवला नरेशचा परस्पर काटा काढायचा होता. म्हणून तुम्ही दोघांनी मिळून नरेशचा मर्डर केलात. साहेब, मी नुसती धमकी देणार होतो, पण ह्याने सगळा राग काढला त्याच्यावर. काय बोलतोयस तूच? राजीवला उचला.
येस सर. काय रे गोव्याला जाऊन फोन बंद करून बसला, तुला काय वाटलं आम्ही तुला शोधू शकणार नाही? हा नरेशचे सुपारी दिली ना तू याला? नाही नाही साहेब, मी तर फक्त त्याला धमकी द्यायला सांगितलं होतं. सर तुला काय वाटलं डोकं फक्त तुला दिलं देवा ना? याला तिकडं जायला कशाला सांगितलं? जर नुसती धमकी द्यायची होती तुला तर तुला माहिती होतं हे सगळे तिकडे गेले ना तर यांच्यात बाचाबाची होईल. त्यात तो नरेश मेला तर हिच्या मागची कटकट कायमची संपणार. हो की नाही? हो की नाही? सांगतो सर सर तुम्ही बरोबर बोलताय. सिंहाच्या मागची कटकट कायमची संपवी म्हणून मी हे सगळं केलं. या पैशांसाठी तुम्ही एकमेकांच्या जीवावर उठलात. त्या पैशाला फक्त गरज म्हणून बघायचं असतं. एकमेकांचा जीव घेण्या इतकं महत्व नसतं द्यायचं त्याला. क्षेत्र कोणतंही असो, देवाणघेवाण म्हटलं की व्यवहार आलाच. आणि पैसा ही एक अशी गोष्ट आहे ज्याचा एकदा व्यवहार बारगळला की मग गैरसमज वाढतात आणि मग आपला सुद्धा परका होऊन जातो. फसवले गेलो ही भावना आपल्याला स्वस्थ बसू देत नाही आणि तेव्हाच मनामध्ये पुन्हा उसळी मारायला लागतो. म्हणून व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा, स्वतः सुखी राहा, दुसऱ्यांनाही सुखी ठेवा. या विचारांसह मी अभिजित खांडकेकर क्रिमिनल चाहूल गुन्हेगारांची आजच्या भागात तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया एखाद्या अशाच गुन्ह्याची उकल करायला. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.